घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। तर पुढील आठवड्यामध्ये मदतीची घोषणा करून दिवाळीपूर्वी ही मदत देणार असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली। या 14 जिल्ह्यांमध्ये हेक्टरी 20,000 रुपये देण्याचे मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आत्ताच समोर आलेली आहे। ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या शेतकऱ्यांना आज सरकारने आता केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या शेतकऱ्यांना 2 दिवसात 20,000 रुपये अनुदान देणार। फडणवीस साहेब आणि मोदी साहेबांनी आत्ताच घोषणा केलेली आहे। शेतकऱ्यांसाठी आता महत्त्वाची घोषणा केलेली आहे। सर्व शेतकरी मित्रांनो व्हिडिओ हा लक्ष देऊन बघा। दिवाळी आधी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000 रुपये अनुदान देणार। ही मदत आता कशी वाटली जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल, फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता दिवाळी गोड होण्याची शक्यता आहे। कारण आता सरकारने नुकसान भरपाई देण्याचे सुद्धा 2 दिवसात तुमच्या खात्यामध्ये 20,000 रुपये अनुदान केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला मिळणार आहे। मग आता मित्रांनो कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे नक्की पहा। पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। आणि तुम्ही जर शेतकरी असाल तर आणि तुमच्या घरामध्ये जर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर पुढील 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यामध्ये 20,000 रुपयेपर्यंत अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे बँक खात्यांमध्ये लवकरच जमा होणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांना काही पात्र देखील ठेवलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना अपात्र केलेलं आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांकडे जास्त जमीन असेल सर्व सांगणार आहे, लक्ष देऊन बघा। मित्रांनो, आता काही शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे आणि काही शेतकऱ्यांना अपात्र ठेवलेलं आहे। राज्यामध्ये अनेक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना कोणत्या अपात्र केलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे आता सरकारचा निर्णय झालेला आहे। 20,000 रुपयाचा लाभ आता शक्यतो सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांसाठी हा मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून आताच तुम्हाला खुशीची बातमी आलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, राज्यातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही। कारण ठराविक जे जिल्हे आहेत त्या 14 जिल्ह्यांमध्येच आणि या ठराविक शेतकऱ्यांनाच पैसे मिळणार आहेत। केंद्र सरकारच्या माध्यमातून व राज्य सरकारच्या माध्यमातून या 14 जिल्ह्याची निवड केलेली आहे। आणि या 14 जिल्ह्यांमध्ये तुमचा जर जिल्हा असेल तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। सरकारच्या माध्यमातून 20,000 रुपयाचा नक्की तुमच्या खात्यावरती लाभ मिळणार आहे। यासाठी सरकारच्या माध्यमातून काही पात्र अटी शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहेत। जर तुम्ही या पात्रतेमध्ये बसत असाल तर 100% या 14 जिल्ह्यांमध्ये यादी फिक्स केलेली आहे। आणि या यादीमध्ये तुमचा जिल्हा जर असेल आणि या अटीमध्ये तुम्ही जर बसत असाल तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सरकारकडून तुम्हाला 100% 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे आपण पाहणारच आहोत। कोणत्या 14 जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे, कोणकोणत्या सरकारच्या माध्यमातून अटी ठेवलेल्या आहेत नक्की पाहूया। सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेल्या या ठिकाणी अटी आहेत बघा मित्रांनो। राज्यातील शेतकऱ्यांसाठी हा PM किसान योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजना ह्या 2 योजना ठेवलेल्या आहेत। शेतकरी मित्रांसाठी अतिशय गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ठेवलेले आहे। आणि आतापर्यंत 20 हप्ते मिळालेले आहेत। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला नमोचे 7 हप्ते मिळालेले आहेत आणि PM किसानचे 20 सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आतापर्यंत पोहोचलेले आहेत। ज्या शेतकऱ्यांना नमो आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळत नाही त्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। कारण त्या शेतकरी मित्रांनी नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तरच तुम्हाला मिळणार आहे। मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून आत्ताच सांगण्यात आलेला आहे, लगेचच बघा मित्रांनो। आता तुम्हाला 20,000 रुपयाचा लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे नक्की पहा। मित्रांनो, राज्यामध्ये अनेक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। थोडाफार आता सर्व शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे। म्हणजे शेतकऱ्यांना आता खुशीचीच बातमी आलेली आहे।
आता लॉटरी लागलेली आहे। शेतकरी मित्र आता आनंदात आहेत आणि शेतकऱ्यांची आता लॉटरी लागलेली आहे। काही शेतकऱ्यांना पात्रतेमध्ये ठेवलेले आहे। सरकारच्या माध्यमातून आता कोणत्या 14 जिल्ह्यांना लाभ मिळणार आहे आणि कोणत्या नक्की शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत, नक्की पहा मित्रांनो। गेल्या काही राज्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अतिशय धोकादायक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत आणि त्या शेतकऱ्यांनी PM किसान योजनेचा सुद्धा लाभ घ्यावा, कारण ज्या शेतकऱ्यांनी PM किसान योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या लाभार्थ्यांसाठी हा लाभ मिळणार नाही, कारण की PM किसान आणि नमो शेतकरी योजना हा सर्व शेतकऱ्यांना सरसकट लाभ मिळत होता की तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड दोन्हीपैकी एक रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, तर तुम्हाला लाभ मिळू शकतो। बघा मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं पात्रता सरकारच्या माध्यमातून लागू करण्यात आलेले आहेत ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। तुम्हाला असायलाच पाहिजे, तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे। मित्रांनो, या 14 जिल्ह्यांमध्ये कोणत्या 14 जिल्ह्यांमध्ये 100% लाभ मिळणार आहे नक्की पाहू आणि त्या 14 जिल्ह्यांची नावे सुद्धा सांगणार आहे। लक्ष देऊन बघा, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता दुसरा पात्रतेमध्ये सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे ती म्हणजे तुमच्या घरामध्ये पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणं गरजेचं आहे। तिसरी पात्रतामध्ये अत्यंत महत्त्वाची पात्रता आहे बघा। सर्व शेतकऱ्यांनी आता राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे पात्रता बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या ती पात्रता म्हणजे घरामध्ये कोणत्या व्यक्तीने सरकारी पेन्शनधारक नसावा, म्हणजे सरकारी पेन्शन घेत असतील, अपंग असतील, अनेक अशा कारणामुळे सरकारकडून पेन्शन घेत असतील त्या नागरिकांना 20,000 रुपयाचा लाभ मिळणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये 100% 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे। मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच पैसे जमा होणार आहेत। तुम्ही म्हणजे तुमच्या घरामध्ये बघा, तुमच्या घरामध्ये मुलगा कोण असेल तर तो सरकारी सेवेत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही मित्रांनो, पोलीस असेल तर लाभ मिळणार नाही। अशा कारणामुळे शेतकऱ्यांना या 20,000 रुपयाचा लाभ मिळणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत त्यामध्ये अनेक अटी आहेत शेतकऱ्यांसाठी। ही योजना गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी ठेवलेली आहे आणि या योजनेचा लाभ फक्त अनुदानाचा सरकारच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेला आहे। गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठी हा योजना ठेवलेली आहे आणि त्या योजनेतून सर्व शेतकऱ्यांना लवकरच पैसे मिळणार आहेत। शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना पात्र ठेवलेलं आहे आणि कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठेवलेलं आहे सांगणार आहे। पहिल्यांदा आपण सांगतो बघा, अपात्र कोणकोणते शेतकरी आहेत। ज्या शेतकऱ्याकडे 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे त्या शेतकऱ्यांना अपात्र आहे। 5 एकरपेक्षा जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्यांना सुद्धा अपात्र आहे। 2.5 लाखापेक्षा म्हणजे 5 लाख असेल, 6 लाख असेल, 10 लाख असेल, 15 लाख असेल, असं जर तुमच्या शेतामध्ये उत्पन्न असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। ज्या शेतकऱ्यांचं जास्त प्रमाणात उत्पन्न आहे अशा शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही। आणि आता आपण पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची 2 कामे। ज्या शेतकऱ्यांचा आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक नाही त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यायचं आहे। हे महत्त्वाचं काम सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं काम आहे। मित्रांनो, राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची कामे विसरू लागलेली आहेत, म्हणजे कोणते शेतकरी अनेक शेतकऱ्यांच्या लक्षातून विसरलेला आहे। शेतकरी मित्रांनो, लवकरात लवकर आपला मोबाईल नंबर हा बँक खात्याशी लवकर लिंक करून घ्या, कारण अडचणी येऊ लागलेल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांना मेसेज येत नाहीत, तरी शेतकरी मित्रांनो लवकर करून घ्यायचं आहे। आणि सर्व शेतकऱ्यांनी रेशन कार्डची सुद्धा KYC करून घ्यायची आहे। राज्यातल्या शेतकऱ्यांचं उत्पादन आणि त्यांचं क्षेत्र सर्व कळलं जातं की आपल्या रेशन कार्डच्या KYC वरून ऑनलाईनच्या सहाय्याने सर्व शेतकऱ्यांचं आपण लगेचच सांगितलं जातं की त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार का नाही। मित्रांनो, आता आपण स्पष्टपणे सांगणार आहे कोणती 14 जिल्हे आहेत, त्या 14 जिल्ह्यांची स्पष्टपणे नावे सांगणार आहेत। त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा। पहिला आहे बघा, जिल्हा लातूर आहे, हिंगोली आहे, अमरावती आहे, वाशिम आहे, अकोला आहे, बुलढाणा आहे, बीड आहे, सोलापूर आहे, जालना आहे, नांदेड आहे, नंदुरबार आहे, परभणी आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे। या 14 जिल्ह्यांमध्ये 100% लाभ मिळणार आहे।
आणि या 14 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आत्ताच समोर आलेली आहे. केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी आत्ताच शेतकरी मित्रांसमोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये आता 100% लाभ मिळणार आहे. राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांनी फार्मर ID कार्ड काढलेलं नाही, परंतु शेतकरी मित्रांनो, ते अतिशय महत्त्वाचं कार्ड असल्यामुळे तुम्हाला लवकर काढून घेणं गरजेचं आहे. कारण ज्या शेतकरी PM किसान योजना असतील, नमो शेतकरी योजना असतील, पीक विमा असेल, अनेक अशा समस्या अनुदान योजना असेल, म्हणजेच काही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई असेल, अशा अनेक योजना आहेत. त्या योजनेमध्ये महत्त्वाची कागदपत्रे म्हणजे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे, आधार कार्ड असणं गरजेचं आहे, बँक पासबुक असणं गरजेचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर ID कार्ड. हे 4 कामे सर्व शेतकऱ्यांनी लवकर करून घ्यायची आहेत. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची कामे बघा, सर्वात महत्त्वाची कामे 4 आहेत. तरी सरकारच्या माध्यमातून तुम्हाला स्पष्टपणे सर्व शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये 100% आज लाभ मिळणार आहे आणि सर्व शेतकरी अतिशय आनंदात आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती रात्री 12 वाजेपर्यंत 100% मेसेज येणार आहे. तुमच्या खात्यामध्ये हेक्टरी 20,000. जर शेतकरी मित्रांनो तुमचं जास्त जमीन असेल तर तुम्हाला जास्त पैसे येऊ लागणार आहेत. राज्यांमध्ये आता दिवाळीचा सण आता गोड होणार आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे आणि सर्व शेतकरी अतिशय आनंदातच आहेत. मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना 20,000 रुपयाचा लाभ मिळणार आहे. आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.